वळूयात पुढच्या बातमीकडे। राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत। अंतरवाली सराटी इथे आजच ही भेट होईल। मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई, आमदार प्रसाद लाडही यावेळी उपस्थित राहतील। जरांगेंचं 29 ऑगस्ट पासून उपोषण सुरू होणार आहे। उपोषणाच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली जाईल। मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत आंदोलन नेण्याचाही जरांगेंचा इशारा आहे। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई त्याचबरोबर आमदार प्रसाद लाड आज मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत। अंतरवाली सराटी इथे ही भेट होणार आहे। मराठा समाजाच्या मागण्यांसाठी जरांगे येत्या 29 ऑगस्ट पासून अंतरवाली सराटी इथे आमरण उपोषण सुरू करतायत। उपोषण सुरू झाल्यानंतर सरकारने मागण्यांची अंमलबजावणी न केल्यास मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय। या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह सरकारचं हे शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटलांशी चर्चा करणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, राधाकृष्ण विखे पाटील हे मनोज जरांगेंची भेट घेणार आहे। किती वेळात या भेटीला सुरुवात होईल? नक्कीच जर बघितलं तर अंतरवाली सराटी या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, त्याचबरोबर शंभूराज देसाई आणि आमदार प्रसाद लाड हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी थोड्या वेळामध्ये अंतरवाली सराटीमध्ये दाखल होतील। आणि 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांनी जी आंदोलनाची घोषणा केलेली आहे ते आंदोलन करण्यात येऊ नये यासाठी त्यांना विनंती देखील करणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते। मात्र 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनावरती मनोज जरांगे हे देखील ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 2 दिवसापूर्वी जर बघितलं अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती आणि उपोषण करू नये, आंदोलन करू नये अशी विनवणी जी आहे ती देखील त्यांनी त्या ठिकाणी केली। मात्र त्यापूर्वीच आता आंदोलन करण्यापूर्वीच राधाकृष्ण विखे पाटील हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल होत आहेत। आता या ठिकाणी भेट झाल्यानंतर मनोज जरांगे पाटलांना ते आंदोलन करू नये, आतापर्यंत सरकारने जे मराठा समाजासाठी कुणबीच्या नोंदी शोधलेल्या आहेत, आरक्षणासाठी लढा दिलेला आहेत किंवा जे पाठपुरावा केलेला आहे या बाबतीत संपूर्ण आढावा जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांना देणार आहेत। आणि सरकारसाठी काही वेळ देखील ते मागण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। त्याच अनुषंगाने आता ही भेट जी आहे ती महत्त्वाची मानली जात आहे। 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे यांनी भेट घेऊ नये यासाठी आता सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे। निश्चित विजय, तुम्ही असेच जोडलेले राहा। आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवा आहे।